नमस्कार मंडळी. फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने अळूची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आजची ही अळू वडी मी गावाकडील पद्धतीने बनवणार आहे. माझी आई ज्या पद्धतीने अळू वडी बनवते तीच पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच जणांची अळू वडी कुरकुरीत होत नाही किंवा अळू वडी बनवताना नीट आकार देता येत नाही. असं जर तुमच्याबरोबर होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बऱ्याच जणांना अशी अळूवडी खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखव होते, तर असं होऊ नये यासाठी यामध्ये कुठला पदार्थ घालायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. अळूवडी बनवण्यासाठी इथे मी अळूची पाने घेतली आहे. अळूच्या पाण्याचे देठ काढून अळूची पाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पानाचं हे मधलं देठ जाडसर असेल तर चाकूने कापून घ्यायचं किंवा लाटण्याने लाटून घ्यायचं. सर्व अळूची पाने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका सुती कापडाने थोडी कोरडी करून घ्यायची. इथे आपण एक लिंबू कापून घेतले आणि बाजूला ठेवले. त्याचबरोबर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 10 ते 12 हिरव्या मिरच्या व 1 चमचा जिरे घालायचे. हे सर्व मिश्रण आपल्याला खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये थोडे जाडसर दळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने थोडे जाडसर असे वाटण तयार करून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी बेसन पीठ घ्यायचे. यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घालायचे. पांढरे तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त घेतले तरी चालते. त्याचबरोबर हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचे जे वाटण तयार केले आहे ते यामध्ये घालायचे. पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये घालायची. त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे. अळूवडी खाल्ल्यानंतर घशाला खवखव होऊ नये यासाठी आपण इथे एक लिंबू कापून घेतले होते, त्याचा रस यामध्ये घालायचा. अशा पद्धतीने अळूवडी बनवताना जर यामध्ये लिंबाचा रस घातला तर घशाला अजिबात खवखव होत नाही. या छोट्या छोट्या गोष्टी मला आईने सांगितल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगत आहे. लिंबाचा रस घातल्यानंतर हे सर्व साहित्य हाताने थोडे एकजीव करून घ्यायचे. यामध्ये अगदी थोडे थोडे पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे. अळूवडी बनवण्यासाठी थोडे दाटसरच पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचे आहे. भजे बनवताना आपण ज्या पद्धतीने पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडेसे दाटसर पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता अळूवडी बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असे पीठ इथे आपले तयार झाले आहे. आता आपल्याला काय करायचं, हे सर्व पीठ अळूच्या पानांना लावून त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. यासाठी एक अळूचे पान घेतले. यामध्ये जे जाड देठ होते ते मी चाकूने कापून टाकले. अळूचे पान ठेवताना काय करायचं, देठाची बाजू वर ठेवायची आणि चारी बाजूने आपल्याला अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचे. एका पानाला पीठ लावून झाले आहे, त्यावर दुसरे पान ठेवले. दुसऱ्या पानाला अशा पद्धतीने सगळीकडून पीठ लावून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने अळूची पाने ठेवायची आणि सगळीकडून पानाला पीठ लावून घ्यायचे. अशा पद्धतीने 4 ते 5 अळूची पाने एकावर एक ठेवून त्याला सगळीकडून पीठ लावून घेतले. सर्व पानांना पीठ लावून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, पानाच्या दोन्ही बाजूने कडा दुमडून घ्यायच्या. कडा दुमडून घेतल्यानंतर अशा पद्धतीने त्यावर थोडे थोडे पीठ लावून घ्यायचे. पानाच्या दोन्ही बाजूने कडा दुमडून झाले की वरच्या एका बाजूने कडा दुमडून घ्यायची व त्याला थोडे पीठ लावून घ्यायचे. पीठ लावल्यानंतर अशा पद्धतीने अगदी अलगद असा पानाचा रोल तयार करून घ्यायचा. तुमच्याकडे जर लहान मोठी पाने असेल तर रोल कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवले आहे. आता मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दुसरा रोल तयार करून दाखवत आहे. एक पान पालथं ठेवून त्याला एका बाजूने सगळीकडून पीठ लावून घेतल्यानंतर दुसरं पान विरुद्ध दिशेने ठेवायचं आणि विरुद्ध दिशेने पानाला सगळीकडून पीठ लावून घ्यायचे. अशा पद्धतीने 4 ते 5 पाने एकावर एक ठेवून त्याला आपण सगळीकडून पीठ लावून घेतलं आहे. आता आपल्याला या पानांच्या दोन्ही कडा दुमडून घ्यायच्या आहे. दोन्ही बाजूने कडा दुमडून घेतल्यानंतर पानांना थोडे थोडे पीठ लावून घ्यायचे. खालच्या बाजूने सुद्धा कडा थोडी दुमडून घ्यायची आणि त्याला थोडे पीठ लावून घ्यायचे. त्याचबरोबर वरची बाजूही थोडी दुमडून घ्यायची आणि त्याला सगळीकडून थोडे थोडे पीठ लावून घ्यायचे.
आता आपल्याला अशा पद्धतीने पाणी दुमडून घ्यायचे आणि आळूचा रोल तयार करून घ्यायचा. तुम्हाला मी लहान आणि मोठा दोन्ही प्रकारे रोल कसा बनवायचा हे सांगितले आहे. आता आपल्याला हे सर्व रोल चाळणीवर किंवा स्टीमरमध्ये उकडून घ्यायचे आहे. स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी उकळायला ठेवायचे. त्याचबरोबर वरच्या भांड्याला तेल लावून अशा पद्धतीने आळूचे रोल ठेवायचे. सर्व रोल ठेवल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे. मीडियम गॅसवर 20 ते 25 मिनिटे हे आळूचे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. झाकण काढल्यानंतर एक 10 मिनिटे हे रोल आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता अगदी कडक आणि अगदी परफेक्ट असे आपले आळूचे रोल तयार झाले आहे. आता आपल्याला चाकूच्या सहाय्याने याच्या छोट्या छोट्या वड्या तयार करून घ्यायच्या आहे. तुम्हाला जाड किंवा बारीक जशा वड्या आवडत असतील त्या आकारात वड्या कापून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर अशा आपल्या आळूच्या वड्या तयार झाल्या आहे. अशाच पद्धतीने सर्व वड्या कापून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करायला ठेवायचे. तेल गरम झाले की यामध्ये अशा पद्धतीने अलगद अशा आळूच्या वड्या सोडायच्या. आधी एका बाजूने खमंग आणि कुरकुरीत अशा वड्या तळून घ्यायच्या. एका बाजूने या वड्या आपण लालसर होईपर्यंत तळून घेतल्या की दुसऱ्या बाजूने या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. अगदी अलगद अशा पद्धतीने वड्या उलटे करून घ्यायच्या. दोन्ही बाजूने मीडियम गॅसवर तांबूस रंग येईपर्यंत कुरकुरीत अशा वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. वड्या छान कुरकुरीत तळून घेतल्या की 2 दिवस सहज टिकतात. उकडून घेतलेले आळूचे रोल फ्रीजमध्ये 8 दिवस सहज टिकतात आणि आपल्याला पाहिजे तेव्हा या कुरकुरीत वड्या तळून खाता येतात. तुम्हाला जर कमी तेलकट पाहिजे असेल तर शॅलो फ्राय करून सुद्धा या वड्या खाता येतात. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने खमंग अशा वड्या तळून घेतल्यानंतर एका वर्तमानपत्रावर किंवा टिश्यू पेपरवर या वड्या काढायच्या. तुम्ही पाहू शकता अगदी खमंग, कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशा आपल्या आळूच्या वड्या तयार झाल्या आहे. मंडळी, आईच्या पद्धतीने बनवलेल्या या स्वादिष्ट अशा आळूच्या वड्या खायला इतक्या भारी लागतात की त्याची चव तुम्ही कधीही विसरणार नाही. अशा या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या आळूच्या वड्या तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने नक्की बनवा. मंडळी, जेवणाबरोबर तोंडी लावायला खमंग अशी अळूवडी असेल तर जेवणाचे ताटही खूपच सुंदर दिसते. मंडळी, तुम्हाला माझी आईच्या हातची अळूवडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही अळूवडी आवडली असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या आईच्या हातची अळूवडीची रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.